कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। दादा भरपूर पैसे पाठवायचा, त्यामुळे महिना अखेर जाणवायची नाही। आता महिना अखेर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जाणवणार। नाही जाणवणार। ए बाई, का छळतेस मला? जामिनावर सुटले सुखाने राहू दे ना जरा। साहेब, तुम्ही फक्त ना जामिनावर सुटलाय, नाही तुम्हाला खडी फोडायला पाठवलं ना तर नावाची शारदाम्मा नाही म्हणून सांगून ठेवते मी। आईंना आपण मुंबईतल्या डॉक्टरला दाखवू आणि राधाचं लग्न हे सगळं तू बोलतेस ना, ते सगळं मुंबईला गेल्यावर विसरणार आहेस तू। ते सख्खा भाऊ बहिणीला विसरला, बहिणीच्या आधी बहुल्यावर चढला आणि आता बस राधा, अरुण आता आपल्यात नाहीये। कधी कधी वाटतं ना की तुझा शाप बाबा, अहो राधाचा राग साहजिक आहे। तिच्या जागी मी असते तर सोनबाई, पण अरुण आता आपल्यात नाहीये तरी सुद्धा स्वतःच्या सख्या भावाबद्दल तिला अजून राग येतोय। मग काय, आता तर माझं लग्न जमणं आणखीन कठीण झालंय। आधी हे रूप अडवं येत होतं आणि आता घरात पैसा नाही। नाही राधा, भविष्यात पैशामुळे तुझं लग्न अडणार नाही, हा शब्द आहे माझा। हे बघा, हा वाद कधीच संपणार नाही। हे बघा आरती, तू आता मुंबईला निघ आणि इथली काळजी करू नकोस। आणि हे बघ, कधीही तुला वडिलांची आठवण झाली ना तर तडक इथं निघून ये। या घरात तुला प्रेम, माया, आपुलकी सगळं काही मिळेल। जेवण तयार आहे, आत येताय जेवायला का इकडे जाणून देऊ? काय म्हणालीस तू? जेवण तयार आहे। मला भूक नाहीये ग, तू जेवून घे। भूक का नाहीये? आज तर तुम्ही ब्रेकफास्ट पण नाही केलाय। खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? सगळं तेव्हा खाणं खाणं आणि खाणं। दुसरा काही विचार सुचावा असं काही आहे आपल्या घरात? कोणाला बोलवायची परवानगी नाही, कुठे जायची परवानगी नाही। या खोलीतून त्या खोलीत, गच्चीवर, अंगणात एकट्याच फेऱ्या मारत बसायचं। मला कंटाळा आला या सगळ्याचा। तुमच्याशी बोलावं तर हा जीभ जरा जास्तच चालते तुमची। मी माझ्याशीच बोलते, ते नाटकात स्वगत असतं ना तसं समजावं तर। मग आपण मौन व्रत धारण करूया, अगदी गरज पडली तरच बोलायचं। त्यापेक्षा तुम्ही ऑफिसला जायला सुरू करा ना। घरात असले की नुसती चिडचिड चिडचिड, आणि किती दिवस असे लोकांपासून लपून राहणार आहात? वैताग वैताग आहे नुसता हा पोरगा। म्हणजे घरात होता तेव्हा डोक्याला ताप होता, आता घर सोडून गेलं ना तरी सुद्धा डोक्याला ताप आहेच। रणजित तुरुंगात असेल की बाहेर असेल, आपल्याला काय फरक पडतोय?
तो आत असला काय आणि बाहेर असला काय, आपल्या डोक्याचा त्रास कमी होणार आहे का? त्याने घराबाहेर जावं असं तुम्हाला वाटत होतं. तुमची इच्छा होती तशी, ती त्याने पूर्ण केली. तो घराबाहेर गेला म्हणून त्या महामायेला पैसे द्यायला लागणार नाहीत आता. रणजित घर सोडून गेला खरा, पण माझे पैसे वाचले हे मात्र खरं. छान. म्हणजे मुलगा घर सोडून गेला त्याचं दुःख नाही, पैसे वाचले हे महत्वाचं. माझा पोर काय खातोय, काय पितोय, कुठे राहतोय, काय करतोय, चौकशी तरी केली? मी कशाला करू त्याची चौकशी? लोक करतायत ना चौकशी. खडक साहेब, तुमचा मुलगा घर सोडून गेला म्हणे. तुम्ही त्याला घराच्या बाहेर काढलत की स्वतःहून गेला तो? जाताना बायकोला नेले का त्यांनी? एक ना दोन. या लोकांना कशाला हव्यात नसत्या चौकशा? कारण तुम्ही श्रीमंत आहात ना, प्रसिद्ध व्यक्ती आहात, आणि लोकांना काय आवडतंच दुसऱ्यांच्या घरात डोकवायला. आणि पेपरमध्ये काही बाई छापून येतच असतं. कुणाकुणाला चुकवणार आहात? ऑफिसला गेलो तर माझी सेक्रेटरी अडून अडून प्रश्न विचारते. शेवटी वैतागून म्हटलं तिला मी, तुला जे काय विचारायचं ना ते स्पष्ट विचार मला. पण त्याच्या आधी स्वतःच्या घरात जरा डोकावून बघ, तुझा नवरा कुठे जाऊन शेण खातोय ते. आमच्या घरच्या भानगडी निस्तारायला आम्ही समर्थ आहोत. आता कळलं की का नाही जात ऑफिसला ते. मला भूक लागली आहे, मी जेवायला जाते. तुम्हाला यायचं असेल तर या. जेव्हा सुहास, बरं झालं ना तू लवकर आलास, नाहीतर आमचे साहेब आजकाल 11-12 शिवाय काही उठत नाहीत. अरे मला सांग, लवकर उठून करायचंय काय? काहीही काम नाहीये मला. आता रेणूच माझी आई, माझी मोठी बहीण आणि बायको सुद्धा. थोडक्यात काय तर ती पूर्ण काळजी घेते माझी. ती आहे म्हणून मी आहे. आता मला सांग, किती लाख जमवलेस? पैशांची काही सोय झाली का? अरे कसल्या लाखाच्या गोष्टी करतोस? बापाकडे होतो तेव्हा लाखाची पेमेंट्स करायचो, असे पैसे वाटायचो. हॉटेलमध्ये गेलो तर 20-25 हजार तर आरामात. रणजित प्लीज, आता जुन्या आठवणींमध्ये रमणांना सोडून दे. आपल्याला आपलं नवीन आयुष्य चालू करायचंय, आपल्या पायावर उभं राहायचंय. ऐकलं सुहास? आणि ती सडक छाप माझ्याकडे 25 लाख रुपये मागते. अरे मागणारच ना. आता कोण अडचणीत आहे? तू अडचणीत आहेस. आणि यातून सही सलामत बाहेर पडत असेल तर? मला बाहेर पडायचं नाहीये. तू, मी शिक्षा भोगायला तयार आहे. मला शिक्षा व्हायला अजून खूप वेळ लागेल. अरे पण खटला सुरू झाला की तू आतमध्ये. मग वहिनींचे काय हाल होतील याची कल्पना आहे का तुला? अरे काय शिक्षा होणार, किती वर्ष शिक्षा होणार याचा काही अंदाज नाहीये. अरे माझ्याकडे इतका पैसा नाहीये द्यायला, आणि त्या सडक छापला द्यायला तर बिलकुल नाहीये. 25 लाखावर किती शून्य येतात माहितीये का? रणजित, अरे पैशाचं गणित हे सगळ्यांनाच येतं. त्याच्यासाठी शाळा कॉलेजात जायची गरज नसते. तुझं काय म्हणणं आहे? मी तिला 25 लाख रुपये देऊ? अरे मी असं कुठे म्हटलंय? पण पैसे तर द्यावेच लागणार ना. एकदा का हा आतमध्ये गेला तर किती वर्ष सडत बसतील याचा काही नेम नाही. रणजितला त्या सडक छापने बरोबर कोंडीत पकडले. आपल्याला पैसे द्यावेच लागणार, दुसरा कोणताही पर्याय नाहीये. नाही, आम्ही तिला पैसे देणार नाही. कारण अरे एवढे पैसे आम्ही आणणार कुठून? तुम्ही दोघेही कमाल करता. मी पैसे द्यायला तयार आहे ना. जसे जमतील तसे तुम्ही परत करा. सुहास, अरे 25 लाख लहान अमाऊंट नाहीये. आता अमाऊंट महत्वाची नाहीये, गरज महत्वाची. तुमच्यावर संकट कोसळलंय.
आणि या संकटाला तुमचा मित्र तुमच्या मागे उभा राहणार नाही तर कोण उभं राहणार? ते सगळं ठीक आहे, पण आम्ही दोघांनी ठरवलंय कुणाचीही कसलीही मदत घ्यायची नाही. घर सोडतानाच आम्ही तसं ठरवलं होतं. सुहास प्लीज, थँक्स फॉर युअर ऑफर, पण हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. आमच्या नशिबात जे भोग आहेत ना त्याला आम्हीच तोंड द्यायचं ठरवलंय. खरं तर मी पूर्ण तयारीनिशी आलो होतो. ठीक आहे, जर तुला गरज पडली तर पैसे तयार आहेत, देतो मी. सावित्रीबाई, आता स्वतःचा हट्ट सोडा, आमचा ऐका. आपण आता मुंबईला जाऊया. तिथे चांगल्या इस्पितळात तुम्हाला भरती करतो आणि तुम्हाला पूर्णपणे बरं वाटलं ना की परत आपण गावाला येऊ. कसं? मुलींना आणि अथर्वकळा कोण बघणार? त्यांना काय वाऱ्यावर सोडणार? सावित्री, मुली आता मोठ्या झाल्या आहेत आणि अथर्व तर समजूतदार आहे. अहो, गावातल्या भिक्षुकीचं काय, लोकांची गैरसोय आणि आपलं प्रचंड पैशांचं नुकसान. मला एक सांग, तब्येत महत्वाची की पैसा? बघ, माणसानं आधी स्वतःचा विचार करावा, मग लोकांचा. हॉस्पिटलचा आणि औषध पाण्याचा खर्च कोण करणार? आपली काळजी करणारी सून आता मुंबईला राहते. जाताना तसं म्हणाली ती मला. हो, मी अशी, माझी तब्येत ही अशी. हे बघा, मी काय या दुखण्यातून आता बरी होईल असं मला अजिबात वाटत नाही. हो, औषध उपचार हॉस्पिटलचा खर्च कोणावर करायचा? जो जो या आजारातून बरा होईल त्याच्यावर. माझी ही प्रकृती अशी तोळा मासाची. लवंगा खाल्ल्या की उष्णता होणार आणि वेलची खाल्ली की थंडी भरणार. हे असं वारंवार होतं ना, म्हणूनच सांगतोय मी. सारखी झोपून असतेच. घरात कशी अवकाळ आली बघ. तुला जरा बरं वाटलं ना, अशी हिंडा फिरायला लागलीस ना की बघ, घरातलं वातावरण कसं प्रसन्न राहील. किती आशावादी आहात. वास्तव काय आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, तरी सुद्धा म्हणून का कोणी औषध पाणी करण्याचं सोडतं का? सावित्री, तू माझं ऐक, आपण मुंबईला जाऊया. तिथे चांगल्या इस्पितळात तू भरती हो. मी आरतीशी तसं सगळं बोलणार आहे. तिला सांगतो की चांगल्या मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घे म्हणून. माझा ऐका, सुनेच्या बळावर मी काही उपचार करून घेणार नाही. हो, आपल्या राधा आणि गौरीचं लग्न व्हायचंय, अजून अथर्वचं शिक्षण व्हायचंय, त्यासाठी आरतीकडून पैसे घ्या. हो हो, त्यात ती आरती पोर बिचारी 2 जीवांची आहे. आपल्या अरुणची बायको आहे ती. तिला मदत करायची तर दूरच, उलट आपणच तिच्याकडून मदतीची अपेक्षा करतो. तिचं तर माहेरही तुटलंय. हो हो, खरं तर मी तिचं बाळणपण करायला पाहिजे. सावित्री, सुनेच्या बाळणपणासाठी तरी बरी हो. आपल्या नातवांचे लाड करण्यासाठी तरी बरी हो सावित्री.
हॅलो रणजित. हाय. हा काय करतोस, बसलायस का? अरे बसतोय कसला, वेळ काय, रात्रीचे वाजले किती, आत्ता काय काम आहे? अरे मित्रा, आता तर आपले हॅप्पी अवर सुरू झालेत. हॅप्पी अवर्स? अरे ते माझे हॅप्पी डेज हॅप्पी नाईट सगळं संपलंय आणि आता तर माझी झोप सुद्धा उडाली. ती सडकच्या माझ्या समोर खदा खदा हसताना मला दिसते. अरे मग देऊन टाक ना पैसे, वेळच्या वेळी देणी दिलेली बरी, नाहीतर त्याच्यावरील चक्रवाढ व्याज वाढत जातं. तू एक काम कर ना, उद्या सकाळी माझ्या घरी ये. हे बघ, तो विषय आपल्यापुरता संपलेला आहे. उद्या सकाळी ऍडव्होकेट गोडबोल्यांबरोबर आमची मीटिंग आहे. अरे तो गोडबोले काय करणार आहे? अरे मजबूत फी वसूल करणार आणि सनी देओल सारखा तारीख पे तारीख करत बसणार. आणि अरे मुळातच आपल्या केसमध्ये काही दम आहे का? म्हणूनच हमखास जिंकणारा वकील अपॉइंट केलाय आपण. अरे मुळातच आपली केस वीक आहे ना. हे तुला केस जिंकण्याचा फॉर्म्युला मी सांगतो. त्या वकिलाला पैसे देण्याच्या ऐवजी त्या सडक छापला पैसे देऊन टाक. केस उभी राहण्याच्या आधीच झोपवायची. सुहास, मी बोलतेय. हा वहिनी तुम्ही? हे बघ, एखाद्या चांगल्या कामासाठी पैसे हवे असते ना तर आम्ही नक्की घेतले असते, पण त्या सडक छापला ना 25 लाख रुपये हवे. हे बघ, त्यांची भूक ना इथेच थांबणार नाहीये, ती वाढत जाणार आहे. मग ती आपण कशी भागवायची? असं कसं? आपण 25 लाख देऊन तोडगा काढायचा. सॉरी टू से, पण तू बिंडो केस का रे? वहिनी एक तुझ्या 25 लाखाचा रुबाब ना आम्हाला नको दाखवूस. डॅडीना एक फोन केला ना तर उद्या सकाळच्या आत रणजितच्या केसचा निकाल लागेल आणि त्या शारदाम्माला 25 लाख तर सोड, एक दमडीही देणार नाही. हे बघ, तू मित्र आहेस त्याचा आणि मित्रासारखाच राहा. गुड नाईट. त्या सडक छाप बाईचा राग माझ्या मित्रावर काढू नकोस. त्याची तीच लायकी आहे. तरी मी खूप कंट्रोल ठेवून बोलले माझ्यावर. तू टाईट होईपर्यंत दारू ना त्याने पाजली तुला आणि त्या नशेमध्ये ऍक्सिडेंट झालाय. मान्य आहे मला, त्याने आग्रह केला मला, पण माझाच दोष आहे, मी दारू जास्त प्यायलो. त्याच्याशी मैत्री झाली तुझी आणि तेव्हापासून तुझं दारू पिणं वाढलं आणि त्याच्यानंतर एकही रात्र तू सरळ चालत घरी आलेला नाहीयेस. आणि आज ही जी काय वेळ आली ना त्याला तोच कारणीभूत आहे. तो जर का इट्स इनफ. चूक माझी होती याचं खापर मी दुसऱ्यावर फोडणार नाही. मान्य आहे, पार्टीत गेल्यावर थोडासा आग्रह होतो, पण आपलं लिमिट आपण ओळखायला हवं, अगदी बोलण्याच्या बाबतीत सुद्धा. हॅलो. हाय, केव्हा आलीस? अरे काल रात्रीच आले, पण खूप उशीर झाला होता, म्हटलं आता नको फोन करायला. बरं, तुझ्याकडे आता वेळ आहे ना बोलायला? अगं असं काय विचारतीयस? आपल्या माणसांसाठी वेळ काढायची गरज नसते, तो असतोच. मी निवांत एकदम, खूप वेळ माझ्याकडे बोलायला. बोल तू. कसे तरुणच्या घरचे सगळे? त्याचे आई बाबा? बाबा मागच्या वेळेस आले होते तेव्हा त्यांना ओळखता नाही आलं मला. त्याची रुखरुख अजूनही मनाला लागून राहिली. नाही, पण सगळं कार्य व्यवस्थित पार पडलं. आई आजारी आहेत रे खूप, पण म्हणजे दम्याचा अटॅक आल्यावर त्यांना इतका त्रास होतो ना. मी बाबांना म्हटलंय तसं की तुम्ही आईंना मुंबईतच घेऊन या, आपण स्पेशालिस्टला दाखवू. आणि अरुणच्या बहिणी त्या कशा आहेत? चांगल्या आहेत अरे, ग्रॅज्युएट वगैरे झाल्यात. हो, पण राधाचं लग्न जमत नाहीये, तिची सारखी चिडचिड असते. आणि दुसरी बहीण काय आपल्या माणसांच्या जगात नसतेच, तिचं काहीतरी वेगळंच चालू असतं. ग्रह, तारे, नक्षत्र, शुभ अशुभ, घटका, पळे, मुहूर्त. आरती, अरुणला लहान भाऊ पण आहे ना ग? हो, अथर्व. खूप गोड आहे तो. वा. त्याची आणि माझी खास मैत्री झाली आता. शिक्षणासाठी त्याला मुंबईला आणणार आहे मी. छान छान. आणि अरुणचे बाबा कसे आहेत? बाबा खूप प्रेमळ आहेत, सुस्वभावी, शांत,
तुला माहितीये स्मशानातच राहतात, म्हणजे चिता पेटलेल्या घरातून दिसतात. अरे बापरे. हो ना, मलाही सुरुवातीला धक्का बसला होता, पण नंतर सवय झाली. म्हणजे जेवल्यानंतर शतपावली करायला आम्ही स्मशानातच जातो. आरती, तू कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली ना ग, मग इतकं अस्खलित मराठी कसं काय बोलू शकतेस? रोज शब्द कानावर पडायचे ते मराठीतूनच, आणि त्यात अरुणचे बाबा सगळे विधी संस्कृत मधून करायचे. आरती, तू त्या गावात त्या घरात कसं काय राहू शकलीस का? मला तुझं कौतुक वाटतंय. बास, आता माझं कौतुक बास झालं. बरं ऐक ना, मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. कधी येतोयस घरी? आत्ता येऊ? नको रे, इतके दिवस घर बंद होतं ना, आवरायला हवं. आणि आता घर आवरायला माझ्या बरोबर अरुण. आरती, नको रडूस. अरुणच्या आठवणी त्या महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्याकडे आलोय ही गोष्ट रणजित आणि रेणू वहिनींना कळता कामा नये. अरे तू रणजितचा मित्र आहेस ना, मग त्याच्यापासून लपून हे व्यवहार का करतोयस?